छत्रपती संभाजीनगर येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत येणाऱ्या PES अभियांत्रिकी महाविद्यालय मिलिंद महाविद्यालय या महाविद्यालयाच्या अंतर्गत जे पीपल्स एज्युकेशन सोसायटीने बाहेरगावाहून येणाऱ्या होतकरू तसेच काम करून शिकणाऱ्या मुलामुलींसाठी जी हॉस्टेल बांधली होती ती हॉस्टेल आज या घडीला भाडेतत्वावर देण्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे। ज्या हॉस्टेलमध्ये काम करून शिकणाऱ्या महिला यांना मोफतपणे राहण्याची सुविधा पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने देण्यात आली होती आणि त्यामुळेच त्या हॉस्टेलला माता रमाबाई वर्किंग वुमन्स हॉस्टेल असं नाव देण्यात आलं होतं। गरजू मुलींसाठी या हॉस्टेलची उभारणी केलेली असताना सुद्धा आज ते नॅशनल अकॅडमी ऑफ डिफेन्स अँड अलाइड सर्व्हिसेस या प्रायव्हेट संस्थांना खाजगी संस्थांना क्लासेसला भाड्याने देण्यात आलेले आहे। ज्या ठिकाणी काम करून शिकणाऱ्या होतकरू मुलींना राहण्याची मोफत सुविधा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत येणाऱ्या माता रमाबाई हॉस्टेलच्या माध्यमातून देण्यात आली होती ती आज नडास या प्रायव्हेट संस्थेला भाड्याने देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी आज खाजगी कोचिंग क्लासेस सुरू करण्यात आलेले आहे। त्यामुळे काम करून शिकणाऱ्या महिलांना या ठिकाणी राहण्याची कुठलीही सुविधा नाही। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य महाविद्यालय या ठिकाणचे हे हॉस्टेल प्रायव्हेट संस्थेला भाडेतत्वावर देऊन तिथे खाजगी शिकवणी वर्ग भरवले जातात। त्यामुळे विद्यार्थ्यांना कुठली राहण्याची शिकण्याची सुविधा राहिलेली नाही। त्यामुळे विद्यार्थी आता महाविद्यालयाकडे वळताना दिसत नाही। आझाद समाज पार्टीतर्फे आम्ही PS सोसायटीचे जे चेअरमॅन आहेत तर त्यांना PS इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राचार्य साहेबांमार्फत हे निवेदन सादर केलेलं आहे आणि या निवेदनामध्ये आमच्या 5 मागण्या आहेत। त्यातली पहिली मागणी आमची आहे मातोश्री रमाबाई वर्किंग वुमेन्स हॉस्टेल जे आहे तर ते एका खाजगी नडास नावाच्या कोचिंग क्लासला दिलेलं आहे तर ते त्यांच्याकडून तात्काळ रिकामं करून घेण्यात यावं। त्यानंतर मिलिंद विज्ञान महाविद्यालयाच्या प्राध्यापिका प्रज्ञा इंगे मॅडमसुद्धा त्याच्यामध्ये छुप्या भागीदार असल्याची माहिती आम्हाला मिळाली आणि तशी त्यांच्या विरोधात तक्रारसुद्धा धर्मादाय सहआयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे दाखल करण्यात आलेली आहे अशी माहिती आम्हाला मिळाली। त्या अनुषंगाने त्यांचीही चौकशी करण्यात यावी आणि योग्य ती कारवाई करण्यात यावी ही आमची दुसरी मागणी आहे। यानंतर बाकी ज्याही ठिकाणी वेगवेगळे हॉस्टेल इमारती किंवा लायब्ररी सोसायटीने भाडेतत्वावर दिलेले आहेत त्या तात्काळ त्यांच्याकडून काढून घेण्यात याव्यात आणि या सगळ्या काढून घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्हालासुद्धा सहभागी करून घ्यावं की कुठल्या पद्धतीने ते काढून घेण्याची प्रक्रिया राबवत आहेत आणि या सर्व बाबींना अनुसरून आम्ही आज निवेदन साहेबांना दिलं आणि साहेबांनी आम्ही यावरती सकारात्मक पाऊल उचलू असे या PS इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य वाडेकर साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे। यासाठी आम्ही आमच्या निवेदनाच्या माध्यमातून 15 दिवसांची वेळ साहेबांना सांगितलेली आहे आणि साहेबांनी ती वेळ मान्य करून आम्ही त्याच्यावर नक्कीच सकारात्मक पावले उचलू आणि कारवाई करू असा शब्द साहेबांनी दिला आहे। आज या ठिकाणी आझाद समाज पार्टी काशीराम यांच्या माध्यमातून आम्ही जे बाबासाहेबांच्या स्वप्नातलं PS कॉलेज होतं की जे गोरगरिबांना शिक्षण मिळावं मोफत शिक्षण मिळावं व ते मोठे अधिकारी होऊन समाजाचं हित बघणार अशा बाबासाहेबांचे जे स्वप्न होतं त्या अनुषंगाने जे बाबासाहेबांनी PS कॉलेजची सोसायटीची स्थापना केली त्या सोसायटीमध्ये वर्किंग वुमन्स वसतिगृह म्हणून बाबासाहेबांनी स्थापन केलं होतं। पण या आज PS सोसायटीच्या प्राचार्य या संचालक चेअरमन यांनी ते वसतिगृह हे एक नडास अकॅडमी या प्रायव्हेट संस्थेला दिलेलं आहे व ते नडास अकॅडमी ही विद्यार्थ्याकडून 1.5 लाख रुपये वार्षिक घेऊन हे धंदे चालवण्यात येत आहेत। पण आमचा हा इथे प्रश्न आहे की जर PS सोसायटी एवढी मोठी असताना प्रायव्हेट संस्थेला खाजगी संस्थेला तुम्ही भाडेतत्वावर जागा का देता, तुम्ही का सांभाळू शकत नाही व वुमन्स जे वर्किंग वुमन्स जे हॉस्टेल आहे वसतिगृह आहे त्याचं खाजगीकरण तुम्ही का केलंच, तुमची ऐपत नाही आहे का, तुमच्याकडे बजेट नाही आहे का? मग तसं नसेल तर त्यांनी सांगावे। पण आमची ह्या ठिकाणी एकच मागणी आहे येत्या 15 दिवसामध्ये यांनी नडास अकॅडमीकडून ते वसतिगृह काढून घ्यावे व तेथे ज्या बाबासाहेबांच्या स्वप्नामधलं जे वसतिगृह महिलांसाठी ज्या महिला काम करून शिक्षण घेऊन ह्या महिलांसाठी जे वसतिगृह होतं ते पूर्वरत त्या महिलांसाठीच त्यांच्या हक्काचं वसतिगृह देण्यात यावे ह्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे। अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य कर्मचारी यांचा हा मनमानी कारभाराचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होऊ शकतो। त्यामुळे नडास या संस्थेला PS अंतर्गत येणाऱ्या हॉस्टेलची भाडेतत्वावर दिलेली हॉस्टेल तात्काळ रिकामी करून विद्यार्थ्यांना त्यामध्ये राहण्याची सुविधा करून देण्यात यावी अशा प्रकारचं निवेदन आझाद समाज पार्टी काशीराम छत्रपती संभाजीनगर शहर यांच्या कार्यकारिणीच्या वतीनं PESचे चेअरमन यांना देण्यात आलं। लवकरात लवकर नडास या संस्थेकडून ती जागा खाली करून घेऊन ती विद्यार्थ्यांना राहण्यासाठी पुन्हा सुरू करण्यात यावी, अन्यथा
आझाद समाज पार्टी काशीराम छत्रपती संभाजीनगर शहर कार्यकारिणीच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आझाद समाज पार्टीचे शहराध्यक्ष प्रवीण रयनयेवले यांनी दिला आहे. निवेदन देताना प्रमुख उपस्थितीत बलराज दाभाडे, मराठवाडा अध्यक्ष आझाद समाज पार्टी संदीप लसगरे, शहर महासचिव अमोल रगडे, शहर सचिव आणि समाज पार्टीचे संपूर्ण कार्यकर्ते उपस्थित होते. जनमत लाईव्ह न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट.